नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण तांदळाच्या पिठापासून एकदम क्रिस्पी असे चिप्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत. यामध्ये आपण अजिबात गव्हाचे पीठ किंवा मैदा दोन्ही वापरणार नाही आहोत आणि हे चिप्स तुम्ही एक महिनाभर एका एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि ते खाऊ शकता. आणि एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने ही रेसिपी आपण आज पाहणार आहोत. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. चिप्स बनवण्यासाठी मी इथे कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 वाटी इतकं पाणी घालून घेऊया. आता यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं घालायचं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अर्धी पळी इतकं तेल घालून घ्यायचं आहे. हे सर्व आता एका चमच्याने मिक्स करून घेऊयात आणि मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता की पाण्याला उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करूया आणि यामध्ये 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ टाकून घेऊया. तांदळाचं पीठ कसं बनवायचं याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर हे सगळं पीठ आता मिक्स करून घेऊयात. ज्या वाटीनं पाणी घेतलंय त्याच वाटीनं पीठ घ्यायचंय आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात. तांदळाचं पीठ छान मिक्स झालंय. आता गॅस चालू करूया आणि लो गॅसवरती 3 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून हे शिजून घेऊयात. तीन मिनिटं झालेले आहेत. आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि कढई गॅसवरून खाली ठेवून घेऊयात आणि झाकण न काढता हे 5 मिनिटांसाठी असंच ठेवून घेऊयात. इथे 5 मिनिटं झालेले आहेत. कढईवरचं झाकण काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता की पीठ हे छान असं शिजलंय. आता हे एका ताटामध्ये काढून घेऊयात. संपूर्ण पीठ हे ताटामध्ये काढून घ्यायचंय. संपूर्ण पीठ आपण ताटामध्ये काढून घेतलंय. आता हे थंड करून घेऊयात. इथे आपलं पीठ थंड झालंय. आता हे एकत्र करून घेऊया आणि मळून घेऊयात. इथे आपले पीठ मळून झालेले आहे आणि आपण पीठ मळण्यासाठी एक्स्ट्राचे पाणी देखील वापरलेले नाही आहे. इथे मळलेल्या पिठातून एक गोळा घ्यायचा आहे आणि तो हातावरती एकदम मऊ करून घ्यायचा आहे. इथे आपला गोळा मऊ झालाय. आता तो चपटा करून घेऊया आणि लाटून घेऊयात. लाटण्यासाठी मी इथे पोळीपाट घेतलंय. थोडंसं तांदळाचं कोरडं पीठ देखील घेतलंय. त्यामध्ये गोळा बुडवून घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे. साईडला भेगा पडलेल्या असतील तरी काही हरकत नाही, कारण आपण साईडचं पोर्शन हे कट करून घेणार आहोत. इथे आपली संपूर्ण पोळी ही लाटून झालेली आहे. आता याचे साईडचे पोर्शन कट करून घेऊयात. तुम्ही पिझ्झा कटरचा किंवा चाकूचा वापर करू शकता. मी इथे चाकू वापरलेला आहे आणि उभे 3 कट मारून घेऊयात आणि त्याचप्रमाणे आडवे 3 कट देखील मारून घेऊयात. इथे मी उभे 3 आणि आडवे 3 असे कट मारून घेतलेले आहेत. आता जे चौकोन बनले आहेत त्याच्यामध्ये देखील कट मारून घेऊया आणि चिप्सला त्रिकोणी शेप देऊयात. इथे आपले त्रिकोणी चिप्स बनून तयार झालेले आहेत. त्याचप्रमाणे सगळे चिप्स करून घेऊयात. इथे आपले सगळे चिप्स हे बनून तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता 1 वाटी तांदळाच्या पिठामध्ये एवढे सगळे चिप्स बनून तयार झालेले आहेत. आता हे तळून घेऊयात. चिप्स तळण्यासाठी इथे कढईमध्ये मी जेवढे तेल सफिशियंट आहे तेवढं टाकून घेतलंय. तेल चांगलं गरम झालंय. आता यामध्ये एक चिप्स टाकून घेऊयात. जेवढे बसतील तेवढे चिप्स यामध्ये टाकून घ्यायचे. 1 ते 1.5 मिनिटापर्यंत हे चिप्स असेच तळू द्यायचे. त्याला अजिबात हलवायचं नाही. 1.5 मिनिटानंतर हे चिप्स हलवून घेऊया आणि दुसऱ्या साईडनं देखील 1 ते 1.5 मिनिटं असंच तळून घेऊयात. पुन्हा 1.5 मिनिटानंतर दुसरी साईड देखील पलटून घ्यायची आणि असंच आलटी पलटी करून ही चिप्स गोल्डन रंगावरती तळून घ्यायचेत आणि फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवायची आहे.
इथे आपले चिप्स हे छान असे गोल्डन रंगावरती तळलेत. आता हे टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात. सगळे चिप्स हे टिश्यू पेपरवर काढून घेतलेत. याचप्रमाणे सगळे चिप्स तळून घेऊयात. इथे आपले सगळे चिप्स हे तळून तयार झालेले आहेत. हे असे देखील खायला खूप छान लागतात, पण याला अजून चटपटीत बनवूया. त्यासाठी हे चिप्स टिश्यू पेपरवरून दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये 1 चमचा इतकं लाल तिखट घालूयात. तसेच यामध्ये 1 चमचा इतकं चाट मसाला घालून घेऊयात. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात. हे गरम गरम आहे तोपर्यंतच सगळं मसाले टाकून घ्यायचेत आणि मिक्स करून घ्यायचेत. तुम्ही इथे पावभाजी मसाला किंवा अजून मॅगी मसाला देखील वापरू शकता. त्या फ्लेवरचे तुम्हाला चिप्स मिळतील. अशा प्रकारे आपले चिप्स हे खाण्यासाठी तयार आहेत. हे एकदम क्रिस्पी असे बनलेले आहेत आणि खायला देखील खूप छान लागतात. हे तुम्ही एका एअरटाईट बर्नीमध्ये जर भरून ठेवले तर तुम्ही हे 1 महिन्यापर्यंत देखील खाऊ शकतात. हे असेच क्रिस्पी राहतात. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.